लेकाबरोबर बोटीत बसणे पडले महागात, चिमुकल्याने आयफोन थेट फेकला पाण्यात. व्हायरल व्हिडिओ पाहून कपाळावर मारला हात. लहान मूल म्हणजे देवाघरचं फूल असे म्हटले जाते, कारण देवासमोर ठेवलेल्या पवित्र फुलाप्रमाणेच मुलाचे मन अत्यंत निर्मळ आणि निरागस असतात. लहान मुलांसाठी जग अत्यंत वेगळं असतं. त्यांना काय चांगले, काय वाईट, काय चूक, काय बरोबर हे देखील माहीत नसते. हे सांगणे पालकांचे काम असते. ते फक्त समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतात. अनेकदा मुलांच्या गोंडस कृती सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येऊन येतात, पण अनेकदा त्यांची निरागस कृती पाहून कपाळावर हात मारायला भाग पडतात. लहान मुलांची अशीच एक निरागस पण धक्कादायक कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चिमुकल्याच्या अनपेक्षित कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लहान मुलांना सांभाळायचे म्हणजे सोपे काम नाही. सतत त्यांच्यावर पाळत ठेवावी लागते, अन्यथा ते स्वतः धडपडतात किंवा काहीतरी नुकसान करतात. मूल लहान असते, त्याच्यासाठी सगळीच मज्जा असते, पण मोठ्यांना कसलंही नुकसान होऊ नये वाटत असते. त्यामुळे पालक मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतात, पण जरा नजर हटली की ही मुलं काहीतरी उद्योगच करतात. असाच काहीसा प्रकार चिमुकल्याला घेऊन बोटिंग करणाऱ्या एका कुटुंबाबरोबर घडला आहे. बोटिंगचा आनंद घेत असताना चिमुकल्याने अगदी सहज आपल्या आईचा मोबाईल पाण्यात फेकून देतो. हा क्षण व्हिडिओमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता, एका तलावात एक कुटुंब बोटिंगचा आनंद घेत आहे. एक चिमुकला बोटीत आपल्या आईच्या मांडीवर शांतपणे बसलेला आहे. अचानक तो आईच्या हातातील आयफोन घेतो. मुलाला फोनबरोबर खेळायचे असेल असा विचार करून आई देखील त्याला फोन घेऊन देते, पण पुढच्या क्षणी तो आईचा आयफोन थेट पाण्यात फेकून देतो. त्या मुलाच्या आईला काही समजण्याआधीच आयफोन पाण्यात बुडतो. त्याच्या चेहऱ्यावर कसलाही संकोच दिसत नाही, पण त्याच्या आईला मात्र धक्का बसलेला दिसतो. सर्व काही सेकंदामध्ये घडते. व्हिडिओ एक्स या प्लॅटफॉर्मवर शेअर केला असून 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर कमेंट करत चिमुकल्यांच्या कृतीवर मत व्यक्त केले आहे. काही लोकांनी मोठे आर्थिक नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली, तर काहींनी लहान मुलांच्या कृती हास्यास्पद असल्याचे म्हटले. काहींनी उपहासात्मक टीका करत म्हटले की त्या आईने वॉटरप्रूफ फोन घ्यायला हवा होता. आजच्या काळातील नवीन आयफोन वॉटरप्रूफ असले तरी तो फोन पुन्हा मिळाला की खराब झाला याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. जर लगेच पाण्यातून फोन बाहेर काढला तर फोन पुन्हा दुरुस्त करणे अत्यंत अवघड आणि जवळपास अवघड आहे. मजा मस्करी करण्याशिवाय काही नेटकऱ्यांनी चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली. चिमुकल्याला लाईफ जॅकेट देखील घातलेले नाही. अनेकांनी पालक आणि बोट चालवणाऱ्यांवर सुरक्षिततेवरून टीका केली. एकाने कमेंट करत म्हटले, लहान मुलाला लाईफ जॅकेट घातलेले नाही, सुरक्षेबाबत किती निष्काळजीपणा.